त्याची मार्क वरती अमोल आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात. पाहूया ही मॅच किती धावांची राहील. मागील मॅच आपण जर पाहिली तर खूप रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाली होती. मोहनदादा भोईर यांचा संघ फाईट करत होता चांगला, परंतु त्यांना काही यश प्राप्त झाले नाही आहे. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. अमोल पाटील गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी होते तयार. पुढे चेंडू अमोल होतं तयार. व्हेरी फास्ट बॉल घेऊन स्लोचा मारा ठेवला होता. लोअर फुल टॉस या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु पाहूया अंतिम क्षणामध्ये काय घडतंय. डीप मध्ये चेंडूला अडवला जाते. दरम्यान आपण जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक धाव अतिशय महत्वपूर्वक आहे आणि फटका चांगला खेळला होता. क्षेत्ररक्षण ही खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालं आणि अशा रीतीने आपण पाहिलं तर डावाला आकार दिला जात आहे 2 धावेने. पुन्हा एकदा गोलंदाज होतं तयार. या ठिकाणी काय घडेल यावेळेस पाहतोय आपण. गुडलँड स्पॉट वरती चेंडू हाताला होता आणि पायचीच्या स्वरूपात हा बॅटर होतोय बाद. आणि या माणसांचं आपण जर पाहिलं तर भरपूर चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे आणि क्रिकेट खेळाला मर्यादा नसते वयाची आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये 1 धाव आरोग्यासाठी पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, पण तो ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण झालं, परंतु अतिशय चिकी सिंगल क्विकली कंप्लीट केली जाते आणि 1 धाव धावफलकावरती जुळली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 3. प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर चांगली टीम आहे जॉली स्पोर्ट कामतघर. पुढील चेंडू या ठिकाणी ऑन साइडला पुन्हा एकदा पाहूया. डीप मध्ये जातोय, मिस फील्ड पाहायला मिळाली आणि लगेच या ठिकाणी बॅकअप सुद्धा चांगलंच झालं आणि एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा येत आहेत. 2 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5 या अंकावरती. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर सचिन स्पोर्ट पूर्ण संघाची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. यावेळेस टार्गेट देत आहेत. आता किती धावा या ठिकाणी जमा केल्या जातील हे पाहूया. पुढे चेंडू यावेळेस इनफिल्डच्या वरतून काय दर्जेदार क्वालिटीचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला निघून जातो सी बाप्पार. चौकार. पुन्हा एकदा खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. सुपर 12चा हा शेवटचा मॅच आपण पाहतोय. यावेळेस बिगेट काढण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि बॅटर बाद होतो या ठिकाणी झेलच्या स्वरूपात हनुमान.
या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिलं षटक समाप्त झालं 9 धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले आहेत. पाहूया चांगली गोलंदाजी मित्र म्हणेन पॉवर प्लेचं षटक होतं अमोलीच्या माध्यमातून हाताळलं गेलं. सोपान येतो नवीन गोलंदाजी मार्गवरती. पाहूया या गोलंदाजाकडे सुद्धा चांगला स्किल आहे. धावा थांबवेल की त्या उलट बॅटर मात्र आपले आक्रमक रूप दाखवेल हे येणारा काल सांगून जाईल. पुढे चेंडू यावेळेस रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला गेला. अवंतर धावेचा या ठिकाणी होतोय भरणा. धावसंख्या 1 ने पुढे जाते 10 या अंकावरती. पुढे चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस या ठिकाणी हाताळण्यात आला होता. यस बॅटर होईल बाद. इथपर्यंत आवाज आला होता त्या चेंडूचा आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज होते बाद. म्हणून पंचांनी निर्णय थांबून ठेवला होता, मात्र फायनली त्याने आउट घोषित केलेलं आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे, आपण अनाउन्समेंट करायचे आपण मनोज ठाकरे. बंद्रामूर्ती काल्हेर आणि जोशी 11 स्वतः आयोजक टीम भादवड ए ही टीम नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर आपण पाहू स्वयंभू पायगाव वर्सेस कालिकामाता कालवार, त्याच्यानंतर जून अंदुरकी आणि विजेता टीम अशी या उर्वरित टीम या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी या ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी या ठिकाणी सोपान पुन्हा एकदा होते तयार. पहिला चेंडू वाईट होता, तदनंतर या ठिकाणी पाहायला गेले तर विकेटचं पतन. पुढील चेंडू या ठिकाणी सोपान पुन्हा एकदा होते सरसावतोय आणि समोर ठेवला होता, सरळ निघून येते किपरच्या हातामध्ये. छेडछाड करण्याचा या ठिकाणी प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल. या ठिकाणी पाहूया पुढील चेंडू. यावेळी लाईन ऑब्स्टिकवर ठेवली जाते, दिशा दिली खाली, रिझन क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जातो सीमारेष पार. आला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 14 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. यावेळेस फटका तर चांगला सजवला आहे, उंची जास्त आणि लांबी कमी पडली आणि या परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जगदीश येतोय. सोपान पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इथेही मानस धरला होता आल्या आल्या, बट चेंडू निघून जातो किपरच्या हातामध्ये. काय आपलातून गोलंदाजी प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये होतोय. एक चौकार जरूर लागला,
परंतु धावा थांबवण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त होतंय सोपान आज. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. धावसंख्या 14 आतापर्यंत लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 9, या ओव्हरमध्ये धावा कमी येत आहेत. पुढे चेंडू यावेळेस मात्र उडवला जरूर. इथेही फटका फसला आहे आणि इथं पाहतोय आपण अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये हेमंत येतोय. आता कुठेतरी सामना फसत चाललेला आहे. खास करून आपण पाहिलं तर सचिन स्पोर्ट पूर्ण टीमचा टार्गेट द्यायचा आहे, परंतु सुरुवात कुठेतरी डगमळत झाली, खराब झाली. तदनंतर मात्र उभारी मिळत नाही आहे. गोलंदाज बरोबर अचूक टप्प्याचा अंदाज घेऊन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. त्याच जोरावरती आपण पाहिलं आतापर्यंत 5 गडी बाद झालेल्या आहेत. 14 धावा जमवण्यासाठी, म्हणजे आपण पाहू शकता धावा जमवण्यासाठी कितीही प्रयत्न संघर्ष करावा लागतोय आणि एका धावासाठी झुजावं लागतंय. शरद भोईर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकावरती हा गोलंदाज होतोय तयार. चला, जोशी फाउंडेशन ए टीमचे कॅप्टन आपण सर्व टीम व्यासपीठावर यायचे आपण. यस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंधरामध्ये काल्हेर टीम समोर आयोजक टीम सज्ज होणार. पुढील बॉल पाहूया. शरद भोईर यावेळेस ऑन ट्राय पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल तर कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली, बट या ठिकाणी पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. बॅट्समन रनच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे सकते धापलकावरती 15 धावा. अतिशय कमी धावा धापलकावरती आहेत. आक्रमण पाहायला मिळालं नाहीये. जेव्हा जेव्हा आक्रमण केले जाते तेव्हा तेव्हा मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जितेन येतोय डावाला सावरण्यासाठी, अवरण्यासाठी. आल्या आल्या, क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू सीमा पार जातोय. षटकार करणीच्या बॅटमध्ये. तोपर्यंत करण आहे तोपर्यंत धावा बनवू शकतायत. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. त्यांच्या बॅट मधून सुद्धा आला हा बिग हिट षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 आहे. दुसऱ्या चेंडूचा खेळ षटकाराच्या रूपाने आपण पाहिलं. शरद भोईर पुन्हा एकदा पाहूया, तयार होतोय. गोलंदाजी मार्गावरती सरसावतोय. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. डाऊन दी बॉल अमोल येतोय आणि कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. जो घातक बॅट्समन पाहायला मिळाला होता त्यालाही डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. दशरथ जाधव यांची उपस्थिती होते. त्यांचं या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
नवीन बॅट्समन या ठिकाणी आपण पाहतोय संदीप इथं मैदानाच्या आतमध्ये आज अफलातून कसून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. खास करून आपण जर विचार केला तर जॉली स्पोर्ट कामोदरा टीमने जॉली गोलंदाजी केली गेली आहे. आतापर्यंत गुड अँड वेल स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्हचा फटका आहे उत्तम चांगला थोडस मिसफिल पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली चुकीला माफी नाही आहे आणि पाहता पाहता एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. धावसंख्या पुढे सरकते 23 या अंकावरती. पुढे चेंडू पाहूया यावेळेस यस व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचाच्या माध्यमातून. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन असणार आहे. सन्माननीय अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांचा हा मेसेज आहे तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. पंचांनी जो निर्णय दिला तो अंतिम असणार आहे. फक्त बिमर करिताच DRS असणार आहे लक्षात घ्यायचं आपण. धावसंख्या आपण पाहिली तर 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये शरद भोईरेच्या माध्यमातून फेकलं जातं. या ओव्हरमध्ये आला होता एक बिगेट षटकार. तदनंतर आपण पाहिलं तर विकेट डबल आणि त्या ठिकाणी पाहतो व्हाईट बॉल. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. चला स्पीडअप करायचं आहे थोडीशी घाई करून खेळायला सुरुवात करायची आहे. यावेळेस मात्र अतिशय तिखट आणि आपण पाहतोय भेदक मारा चेंडू पडल्यानंतर उचली घेते शरीराचा वेध घेत असताना लेगबायच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. 25 धावा धापलकावरती लागल्या गेल्या आहेत. अंतिम चेंडू आहे याच्यावरती जर बिग हिट आला नाही तर कॅल्क्युलेशन नुसार गोलंदाजी साईडसाठी एक स्कोर कार्ड चांगला राहील. परंतु एखादा मोठा बिग हिट आला तर सचिन स्पॉट पूर्ण ही टीम कुठेतरी वापस येईल. यावेळेस तो फटका येतो की काय हवेमध्ये वेल ट्राय चांगला एफर्ट लावला गेला जरूर पण झेल काय कन्वर्ट झाला नाही आहे. परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. ओव्हर थ्रो झाला. तिसऱ्या धावेची मागणी केली जाते आणि पाहता पाहता या 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलं. धापलकावरती आपण जर पाहिलं तर 28 या अंकावरती 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. बंद्रा मारुती काल्ले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. बंद्रा मारुती काल्लेर टीमचे कॅप्टन आणि जोशी फाउंडेशन ए संघाचे कॅप्टन. बिग फाईट बिग मॅच. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धापलकावरती लागली ती म्हणजे 28 या अंकावरती. शेवटचा अंतिम ओव्हर पाहूया किती धावांचं येईल. तेवढंसही कमी नाही आहे धावफलक बरोबर आहे. ज्या या ठिकाणावरून इथनं जर 12 ते 15 धावा आल्या तर गोलंदाजांना एक प्लॅटफॉर्म चांगला निर्माण होईल. ज्या ठिकाणावरून फाईट केली जाईल त्याच्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. अमर येतोय गोलंदाजी मार्कवरती. यानंतर बंद्रावरती काल्हेर आयोजक संघ जोसे 11 भादवड ए या दरम्यान होणारी फाईट सुपर 6 मधील पहिली मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही मॅच आपण पाहतोय सुपर 12 मधील शेवटची.
यावेळेस समोर खेळलेला आहे. लगॉमच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, एक धाव कंप्लीट केली आणि हे काम चांगलं पाहायला मिळालं आहे. जिथं मोठा फटका लागत नाही तिथं सिंगल डबल कधी कधी 3 धावा अशा पाहायला मिळाल्या. त्या अनुषंगाने कुठेतरी आता स्कोर कार्ड लेवलमध्ये हे चाललेलं आहे, फ्रेममध्ये चाललेलं आहे. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 30 या अंकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ आहे. 5 दुने 10 धावा आले तरी 40 धावसंख्या लागेल धावफलकावरती. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने IFLS ऑन साईडला जातोय. इथेही मिसफील्ड पाहायला मिळाली, मिसफील्ड भरपूर झाली आणि त्या अनुषंगाने पाहतोय इथेही येत आहेत 2 धावा. 32 शेवटचे 4 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. या ठिकाणी संदीप मात्र थोडासा थकलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. शारीरिक भाषा आपल्याला दिसते, कारण वारंवार 2-3 धावा धावणं या मौसममध्ये कुठेतरी कठीण परिस्थिती असते. परंतु कुठल्याही कठीण परिस्थितीला न जुगामता या ठिकाणी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारतोय सचिन स्पोर्ट पूर्ण टीम. ही सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी बॅकफुटवर दिसत होती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला आता काय घडतंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? फेकी तर केली बरोबर एंडला. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटर बाद होते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. टॉस साठी अजूनही दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले नाही आहेत. जोशी फाउंडेशन ए संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. बंद्रा मारुती काल्ले टीम संघाचे कॅप्टन. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, कारण की शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. क्या बात आहे. या ठिकाणी दीपा मात्र येतोय. षटकार मारला तर ऑपोजिट टीम अर्थात जितू मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. एक खेळाडूवरती प्रेम आहे. काय घडतं पाहूया. दीपा मात्रे ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने आपण पाहिलं तर खेळलं गेलेलं आहे समोरच्या रिझनला. या ठिकाणी पाहिलं तर लंगोपला डीप मध्ये चेंडू उचलला जातोय. सिंगल येते, सिंगलने धावसंख्या पुढे सकते धावसंख्यावरती 34. वेलकम शुभ आगमन होत आहे बंद्रा मारुती काल्ले टीम संघाचे. सर्व दीपक म्हात्रे साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय खराब चेंडू व्हाईट बॉल. अगदी बरोबर संदेश तो उल्लेख केलास, कारण या असोसिएशन मधील एक चर्चेचं नाव म्हणजेच सन्माननीय दीपक भाऊ आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एका धावेने धावसंख्या पाहतोय आपण 35. हॅलो हॅलो. बंद्रा मारुती काल्ले टीम संघाचे सर्व पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत आणि खेळाडू कॅप्टनही आलेले आहेत. तसेच वेलकम 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 सन्मान्य गणपत सेठ बोरी साहेबांचंही शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आला वाईट, परंतु या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन होतोय बाद. जलेबी नमक.
अंतिम विकेट ये अंतिम चेंडू ही पाहूया अंतिम चेंडूवरती काय येतोय अंतिम षटकार चौकार 5 4 3 2 1 वाईट नो विकेट काय घडेल गोलंदाज सरसावले क्या बात आहे आपल्या फॉलोथ्रू मध्ये घेण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला एक धाव कंप्लीट केली दुसरीची मागणी केली आणि या ठिकाणी पाहतोय आपण बॅटर होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात ऑल आउट झालेले आहे या ठिकाणी आपण पाहिले तर सचिन स्पोर्ट पूर्ण टीम धावसंख्या पाहिली तर 36-37 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे जॉली स्पोर्ट कामतगार टीम समोर धन्यवाद हिमांशु पाटील यांची उपस्थिती आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत चला मोहनदादा भोईर आपण पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या चला आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत यस यस दीपक म्हात्रे साहेबांना विनंती असेल आणि त्याचबरोबर हिमांशु पाटील ही ते उपस्थित आहेत यांच्याही शुभ हस्ते आपण टॉस करू चला आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आपण टॉस करतोय स्वर्गीय सुंदराबाई गोविंद पाटील यांच्या आपण नावाच्या टॉस बॉक्स मध्ये आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडलेले आहेत चला बंदरे मारुती काले टीमचे कॅप्टन इथे जोडलेले आहेत आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत गणपत भोईर त्याचे सदस्य देखील आहेत आणि आपण पाहतोय की टॉस करतोय नक्कीच कॅप्टनला टॉस बघायचं आपण अध्यक्ष चषक आणि जोशी फाउंडेशन आयोजक ओ क्या बात आहे जो संघाचा कॅप्टन टॉस जिंकेल त्याच्यासाठी दीपक म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे आणि टॉस जर खालती पडला तर 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्सला ओके चला इथे टॉस केला जाईल सुभाष पाटीलचा कॉल आहे अध्यक्ष चषक आणि फायनली आलेला देखील आहे क्या बात आहे नक्कीच इथे आपण ओम मुकादम यांनी ठेवलेले हे दोन गिफ्ट जे आहेत दोन्ही टीमच्या कॅप्टनला एक एक द्यायचे आपण दीपक म्हात्रे साहेबांनी जे म्हटलं होतं 500 रुपये ते दिलेले सुभाष पाटील यांना अभिनंदन बसून घ्या हिमांशू आपण सुभाष पाटील असं म्हणते की आपण जी स्पर्धा ठेवतो आणि त्या स्पर्धेसाठी आपण जी मेहनत करतो ग्राउंड बनवणं बॅनर्स लावणं आयोजन करणं ट्रॉफी सजवणं बाकी इतर सर्व कामं आहेत ती करणं सराव देखील झाला नव्हता मात्र इथपर्यंत आलेला आहात आणि सुपर सिक्सची पहिली ही मॅच आहे टीमला काय सांगणार इथून टीमबद्दल ना ओके टीमसाठी मी असंच बोलेन का आतापर्यंत जे सामने आपण खेळलो प्रत्येकाने 100% दिलेलं आहे त्याच्यामध्ये जगदीश असो पिंटू असो नाना असो प्रत्येकाने चांगला खेळ केलेला आहे विजय पाटील असो सगळ्यांनी चांगला खेळ केलेला आहे आणि या सुपर सिक्सचा पहिल्या सामन्यामध्ये चांगला सामना करून सुपर 3 मध्ये जाण्याचा आमचा नक्की प्रयत्न असेल नक्कीच तुमच्यासाठी आमच्या शुभेच्छा असतील मात्र टॉस जिंकले काय निर्णय फिल्डिंग आपल्या संघासाठी शुभेच्छा एक फक्त क्वेश्चन असेल असं म्हटलं तर की इलाका आमारा धमाका आमारा याच परिसरातील घरच्या मैदानावर खेळणारी टीम आहे जोशी फाउंडेशन ए टीम बंदरे मारुती काल्हेरचं उद्यापासून बिग शो सुरू होणारच आहे मात्र या शोबद्दल तुम्ही काय म्हणणार खरंच हे आयोजन नियोजन अतिशय सुंदर रम्य असं आहे आणि याबद्दल जोशी फाउंडेशनने जी मेहनत घेतली ती अभूतपूर्व आहे त्याचसोबत मोहन साहेब आहेत यांचंही खूप खूप धन्यवाद की त्यांनी असे आयोजन व्यवस्थितरित्या पार पाडत घेतलेलं आहे धन्यवाद मनोज जोशी साहेब टॉस तुम्ही जिंकला असता तर निर्णय काय असता तुमचा आमचं क्षेत्ररक्षणच असतं आता बॅटिंग करायची आहे हवाई आहे आणि पाहिजे तेवढंच वातावरण देखील खूप चांगलं आहे जसं तुम्ही निसर्ग रम्य वातावरणामध्ये खेळत आहेत चांगला क्रीडांगण आहे किती अपेक्षित आहे टीमकडून धावा 4 षटकामध्ये
अधिकाधिक धावसंख्या मारण्याचा प्रयत्न असेल आमचा. आम्ही समजू शकतो की एक बडा मॅच होणे जा रहा है. नक्कीच नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस झालेला आहे. जोशी फाउंडेशन ए टीमच्या कॅप्टन सुभाष पाटीलने जिंकलाय. कॅश प्राइज जिंकलेला आहे. सुभाष पाटील यांनी दीपक म्हात्रे यांचे 500 रुपये जिंकलेले आहेत. आणि आता कॉम बॉक्समध्ये मोहन भोईर. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद संदेश भिवंडीकर. खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं समालोचन प्रेक्षकांच्यापर्यंत आपण पोहोचवलं. प्रेक्षकांच्या मनावर गेली. 3 दिवस आपण देखील 3-4 दिवस आपण देखील अधिराज्य केलं. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं एक चांगलं समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. मैदानामध्ये 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना प्रेक्षकांच्या भेटील. एका बाजूला ज्वाली स्पोर्ट्स कामतगर तर दुसऱ्या बाजूला सचिन स्पोर्ट्स पूर्णा. प्रथम फलंदाजी करताना आपण सचिन पुणे संघाला पाहिले, ज्यानं 4 षटकांच्या अंती धावा केल्या 36 आणि एक विजयाचं लक्ष्य 37 धावांचं. ऑल आउट आहे संघ. ऑल आउट आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. अतिशय अप्रतिम आणि उत्तम दर्जाची स्पर्धा सन्मान्य मनोहरजी जोशी साहेब असतील, त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी, त्यामध्ये आमचे सन्मान्य मुसाबाई असतील, जगदीश नाईक असतील, सचिन नाईक असतील, योगेशजी म्हात्रे असतील. सन्मानी व्यासपीठावर आपण जाऊया. हिमांशू पाटील एक युवा उद्योजक, खारीगाव ठाणे परिसराचं फार एक मोठं नाव आहे. हिमांशू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मी योगेशजी म्हात्रे यांना विनंती की आपण आपल्या शुभ हस्ते तुमचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करावं. खरं आता तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव. अतिथी देव भव युक्तीप्रमाणे आपण या मान्यवरांना या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाळ आणि खरं आता नेहमीच्या स्पर्धेची एक गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. बिग मॅच सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात इंटर झालेली आहे. 37 धावांचं लक्ष्य टार्गेट आणि हेच करण्याची जबाबदारी स्वीकारत 2 महत्त्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अमोल तर दुसऱ्या बाजूला शरद. आणि पहिला चेंडू पेस करताना मिस टाइम स्ट्रोक आहे मात्र क्षेत्र अरे बाबा क्षणवर असं वाटतं की चेंडू आउट ऑफ दी पार्क सीमारेषेच्या बाहेर जातो की काय. जबरदस्त आपट मैदानाच्या आतमधून. मी कारण याचे प्रशंसा करेन. अप्रतिम उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून झालं. कुठंतरी संघाच्या 3 धावा 5 धावा वाचले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्त्वाचे असतात क्रिकेटमधून. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. अगेन पुन्हा एकदा गोलंदाज पद्मनाथ. आता मात्र शरदच्या बॅटमधून बिग ब्लास्ट. हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडूची लाईन लवकर इटकी ऑनसेटचा बिग ब्लास्ट. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क सीमारेषा बाहेर जाणारा षटकार येतोय. या साधामीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघ धावसंख्या देखील साने पुढे सरते. धावसंख्या होती ती बिनबाद 7 और क्रमांक पहिलं प्रगती पथावर. विजयाचं 37 धावांचं. मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालंय ते मान्य श्री दीपकजी म्हात्रे, भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 संघटनेचे जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तथा शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री शिंदेसाहेब याचे कट्टर समर्थक. चेंडू घाल झालेला आहे. दुसरा चेंडू द्यायचा आहे. त्याचबरोबर आमचे सन्माननीय गणपती भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख मान्य श्री देवानंदजी थळेसाहेब यांचे कट्टर समर्थक आणि विभाग प्रमुख देखील आहेत गणपत भोईर. आणि त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक चांगल्या संघाची उभारणी पाहतोय. स्वराज्य कैशेळी एक तालुका क्रिकेटचा किंवा भिवंडी न्यू 40+ फॉर्मॅटचा आपण विचार केला तर दादा संघ आहे. मात्र दादागिरी या मैदानामध्ये त्यांची चालली नाही. खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. पंचांच्या समांतर धाव मिळते. अमांतर एकदम संघात धावसंख्या बिनबाद 8 और क्रमांक पहिलं.
आज मनोज ठाकरे यांनी देखील गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचं समालोचन केलं. त्याचबरोबर आमचे कविवर्य एक आगरी समाजातील उत्तम कवी म्हणून ज्याची ख्याती आहे मान्यश्री आमचे ज्ञानेश्वर चिकणे यांनी देखील या स्पर्धेमधून आपली एक वेगळी आणि आगळी छाप ठेवली. खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार पहिल्याच ओव्हरमधून या सामन्याचं पिक्चर थोडंसं क्लिअर होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा पद्मनाथ आता मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातो शॉर्ट थर्ड मॅनला. फेक मात्र थोडीशी निश्चित राऊंड इन झाली होती मात्र धाव घेतली जात नाही याचं कारण देखील आपण पाहतोय. काही आवश्यकता देखील नाही आहे कारण चांगल्या स्थितीमध्ये आपण संघ पाहतो. जॉली स्पोर्ट्स कामतगार संघामधून अमोल एंटर झाल्यामुळे थोडंसं संघाची ताकद वाढलेली आहे. हे ग्राउंड म्हणजे कुत्र्यांचं लव पॉईंट आहे. आउट ऑफ इनसाइट खाली क्षेत्र आहे आणि 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सी मार्श क्लिअर करणारा चौकार येतोय. शरद याची अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची कामगिरी. पहिल्याच ओव्हरमधून एक उत्तम फाउंडेशन विजयाचा फाउंडेशन तयार करताना 2 खेळाडूमधून आपण पाहतो. एका बाजूला अमर तर दुसऱ्या बाजूला शरद. आतापर्यंत धावसंख्या ती 18. विजयाचं एक मापक लक्ष म्हटलं तर बावगटा आणि 34 धावांची गरज 18 आलेली आहेत. पुन्हा एकदा मोठा पाटका ऑन साईडला असता ते चेंडू काही क्षेत्ररक्षक आवी चूक होणार नाहीये मात्र झाली. हातात घ्यायची तर छातीवर घेतली. पहिल्या ओव्हरमधून दमदार आणि अप्रतिम उत्तम दर्जाची सुरुवात आपण पाहतोय. धावा बिनबाद 19. येणारे चेंडू 18 विजयासाठी 18ची गरज. कुठल्याही मोठ्या पटक्यांची गरज नाही आहे. आपण एका ट्रॉफीचे हकदार. 75% सामना खऱ्या अर्थाने जॉली स्पोर्ट्स कामत संघाच्या बाजूने लागलेला आहे. फक्त 25% आता मात्र सचिन स्पोर्ट्स दुसऱ्या षटकाला परंपरांभ सुरुवात आणि संघातील सर्वात चमत्कारी गोलंदाज रुपेश भगत. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय रुपेश भगत. चेंडूला ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न. चमत्कारी गोलंदाजी आहे. बलून डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं. एखादा फुगा आपण हवेमध्ये फेकावा त्या पद्धतीने चेंडूची फेक केली जाते. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. चेंडू जाईल 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 आउट ऑफ दी पार्क. अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. आता सामन्याला परिपूर्ण कलाटणी आहे. सामना परिपूर्ण झुकते जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाच्या बाजूने. विजयापासून फक्त आणि फक्त 12 धावा दूर आहे. 10 चेंडू 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा फुल आणि सक्सेस. खराब चेंडू उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. ज्वाली स्पोर्ट्स कामतगार संघामधून अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ ज्याच्या माध्यमातून आपण पाहिला. एका ट्रॉफीचा निश्चित हकदार फक्त 2 पावलं दूर आहे. आता मात्र थोडासा मिसटाइम स्ट्रोक आहे. त्याच षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना गोलंदाज रुपेश भगत
महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. नेक्स्ट न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. सोपान बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. सोपान अतिशय चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. जगदीश मात्र त्याच क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू. अतिशय चांगला फटका. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. जितू मामा अतिशय चांगला चेंडू. प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू फेक. डिफेन्सिव्ह फटका. सन्मान केला जातो. चेंडूचा कुठल्यापेक्षा धाव नाहीये. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे. ओट क्रमांक दुसरं संपतं. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामन्यावर परिपूर्ण पकड. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे. सामन्यामधून जवळ या सामन्यामधून कुठंतरी ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ आपले विजय संपादित करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. विजयापासून 2 धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित. तिसरा आणि गोलंदाज येतो जितेंद्र. अतिशय चांगला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक वाट कॅच. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा झेल कॅरी केला जातोय. कारण याच्याकडनं नेहमीच संघाला एक 100% देण्याचा प्रयत्न असतोय. मैदानाच्या आतमध्ये एक संघाचा सर्वात अष्टपैलू खेळाडू आहे. मग क्रिकेटमधून बॉलिंगचं फॉर्मॅट असो, फलंदाजीचं फॉर्मॅट असो, क्षेत्ररक्षण असो, तिन्ही फॉर्मॅटमधून एक 100% देण्याचा नेहमीच ज्याचा प्रयत्न असतोय. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमन. बॅट्समन बॅटल अमन. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट पळीमध्ये मात्र संपर्क साधता अमन याला. मात्र 22 वर एक धाव कंप्लीट. सामना इक्वल. विजयासाठी 1 धावेची गरज. चेंडूला हुक केलं. चेंडू लॉंग लेगला जातोय. खाली क्षेत्र आणि याच बरोबर एक महत्वाच्या सामन्यामधून महत्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. हार्ड लक सचिन स्पोर्ट्स पूर्णा अँड गुड लक ज्वाली स्पोर्ट्स कामतगर. एक ट्रॉफीचा हकदार